मनोज जरांगेंना जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचा हिंदीत बोलायला आग्रह. जरांगे पाटील म्हणाले, मी हिंदीत बोललो तर तुम्ही तुमची हिंदी विसराल. जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत ही जागा सोडू नये. तुम्ही एकदा काही जागा सोडली तर सरकार तुमचं आंदोलन मोडून काढेल, असा सल्ला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे. मनोज जरांगे यांनी बुधवारी दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनस्थळी जाऊन कॉक्रोच जनता पार्टीच्या दिपके यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मनोज जरांगे भाषणासाठी उभे राहिले तेव्हा या ठिकाणी असलेले अनेक अमराठी विद्यार्थी त्यांना हिंदीत बोलण्याचा आग्रह करत होते. मात्र दिपके हे मनोज जरांगे मराठीत काय बोलतात त्याचे भाषांतर करून विद्यार्थ्यांना सांगत होते. तरीही काही विद्यार्थी मनोज जरांगे यांना हिंदीत बोलायला आग्रह करत होते. यावर मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे, त्यांच्या नेहमीच्या शैलीत मिश्किल टिप्पणी केली की काय वेळ आली आहे, मी मराठीत बोलतो आहे आणि हे हिंदीत सांगायले, मला हिंदी येत नाही आणि तोच प्रॉब्लेम आहे, पण मी हिंदीत बोललो तर तुम्ही तुमचं हिंदी विसरून जाल, असं जरांगे यांनी म्हटलं आहे. आणि त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. आणि यावेळी मनोज जरांगे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून मी इथे आलो आहे. भाजप सरकार प्रत्येक वेळी गोरगरीब लोकांच्या लेकरांवर अन्याय करत आहे आणि या पुढच्या काळात सरकारने विद्यार्थ्यांवर हात उचलला तर यांचं महाराष्ट्रातील फिरणं पूर्णपणे बंद होणार आणि यांचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. आम्ही देखील अंतरवाली सराटीला आंदोलन केलं. तिकडे गोरगरिबांच्या लेकरांवर, मायमाऊली मुलींना, वृद्ध माणसांवर पोलिसांनी प्राणघातक हल्ला केला, आमच्यावर गोळ्या घातल्या होत्या. माझी विद्यार्थ्यांना एकच विनंती, तुम्ही ही जागा सोडू नका. तुमच्या पाठीशी संपूर्ण देश आहे. तुम्ही दुसरीकडे गेला तर आंदोलन मोडून टाकतील आणि हे सरकार आपण निवडून दिलं आहे आणि हेच आज आपल्या लेकराबाळांवर उलटलेत. त्यांना उलटं करण्याची ताकद विद्यार्थ्यांमध्ये आणि गोरगरीब जनतेमध्ये आहे. हे ध्यानात नाही आहे, त्यांच्या ध्यानात नाही आहे, असं जरांगे यांनी म्हटलं. यांचा महाराष्ट्राच्या राज्यात फिरणं पूर्ण बंद होणार आणि याचा माज उतरवल्याशिवाय सर ने जो कहा है वो ये कि ये जो सरकार है, बीजेपी की जो सरकार है, वो बस गरीबों के बच्चों के ऊपर हमला कर रही है और इसके बाद अगर स्टूडेंट्स पर हाथ उठाया तो जितने भी बीजेपी के लीडर्स हैं उनको महाराष्ट्र में घूमने नहीं देंगे मनोज जरांगे सर, ऐसा कर देगा. अरे सगळा मेळच पांगायला, मी मराठीत बोलायलो ते हिंदी सांगायले, मला हिंदी येत नाही तोच प्रॉब्लेम आहे. अरे मग हिंदी जर बोललो ना, तुमचं आहे ते ध्यानातून हिंदी जायची तुमच्या बी.